सरकारी सेवेत असताना, तर ते कायम लक्षात राहते की अरे हो, हे कदम साहेबांनी केलेलं बरं का, या कुटुंबांना बसवलं आहे, वसवलं आहे, आरोग्य त्यांचं जपलं आहे, हे कदम सरांनी केलेलं आहे. काही निराधार लोक असतील किंवा नातेवाईक नसलेले असतील, त्यांचे नातेवाईक शोधून देणं, हे पण काम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. पुण्याला बी खूप चांगलं काम त्यांचं आहे. सुरेशजी, तुमच्या कामाचा ठसा, तुमचे योगदान आणि तुमचा स्वभाव, सेवाभाव आमच्या कायम स्मरणात राहील. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद, समाधान आणि कुटुंबासमेत सुखी, समृद्ध आणि निरामय आयुष्य लाभो. आपल्या 30 वर्षाच्या उल्लेखनीय सेवेला खरंच मनपूर्वक सलाम. आपल्या उज्ज्वल सेवेला मानाचा मुजरा आणि निवृत्तीनंतरच्या नव्या जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, माननीय बोगावे साहेब. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय शरदजी देसले साहेब, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, वरिष्ठ समाजसेवा अधीक्षक BJMC. मी साहेबांना विनंती करतो, शरदजी देसले, आपण आपलं मनोगत व्यक्त करून माननीय साहेबांना या सेवापूर्तीच्या शुभेच्छा द्यावी, नम्र विनंती. माननीय आमदार अक्षयदादा कर्डिले साहेब आणि सन्माननीय महापौर साहेब यांचे 5च मिनिटात आपले ते आगमन होत आहे. आपण मुख्य सत्कार घेत आहोत. आदरणीय व्यासपीठवरील मान्यवर, सर्व उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार आणि माझे जिवलग मित्र श्री सुरेश कदम साहेब यांना वाढदिवसाच्या व सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आज कदम साहेबांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचे आणि भावनिक क्षण आहे. माझी आणि कदम साहेबांची ओळख आजची नाही, 1999 साली त्यांची धुळे येथे पहिली नियुक्ती झाली आणि तेव्हापासून आमची मैत्री कायम सुरू आहे. आज मैत्रीला तब्बल 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात आम्ही सुखदुःखाचे अनेक प्रसंग अनुभवले आहेत. कदम साहेबांचा एक गुण मला नेहमीच भावला, तो म्हणजे त्यांची शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा आणि कामाप्रती असलेली निष्ठा. त्यांनी प्रत्येक जबाबदारी मनापासून पार पाडली. धुळे येथून त्यांची बदली पुण्याला झाली, त्यानंतरही आमचा स्नेह तसाच कायम राहिला. शेवटी आपल्या मूळ गावी सेवा करण्याची त्यांची इच्छा